आगामी निवडणुकांमध्ये आपल्या सर्वांना भाजपाला रोखण्यासाठी एकत्र येऊन काम करावं लागेल। सर्वांनी एकत्र शरद पवार यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। सोलापुरातील सर्व अल्पसंख्याक समाजांनी तौफिक शेख पैलवान यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावं। तौफिक शेख पैलवान हे सोलापूरचे भावी आमदार आहेत आणि मंचावर सोलापूरचे 2 आमदार आणि खासदार मला दिसतात, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांनी सांगितलंय। अल्पसंख्याक शहराध्यक्ष वारिस कुडले यांच्या कामाचं कौतुक त्यांनी केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं अल्पसंख्याक मेळावा व नूतन पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी जावेद हबीब बोलत होते। शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी बोलताना सांगितलं की आपण सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मिळून काम करायचंय। तुम्हाला कुठे काय अडचण असेल तर आम्हाला सांगा। अल्पसंख्याक शहराध्यक्ष वारिस कुडले यांनी मेळाव्याचं उत्तम नियोजन केलंय असं म्हणत त्यांचं कौतुक केलं। यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर महेश कोठे, नगरसेवक तथा शहर कार्याध्यक्ष तौफिक शेख पैलवान, अल्पसंख्याक शहराध्यक्ष वारिस कुडले, धाराशिवचे उस्मानाबाद प्रदेश उपाध्यक्ष मसूद शेख, महिला प्रदेश उपाध्यक्ष नलिनी चंदेले, महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे, दक्षिण विधानसभा अध्यक्षा नुरुद्दीन मुल्ला, राजू कुरेशी, जावेद खैरदी, युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख, माजी नगरसेवक इब्राहिम कुरेशी, बिस्मिल्ला शिकलगार, अब्दुल गनी पठाण, मंजूर मामा, सलीम नदाफ, फैसल कलवल, समीर कुडले, पंढरपूरचे सलीम मुलानी, गफूर शेख, अल्ताफ बुरहान, शेरू शेख, अल्पसंख्याक विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसंच युवक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता। राज्यघटनेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलम 10 परिशिष्ट या देशाला दिल्या, ज्याच्यावर या देशाचं सदन चालतं, महाराष्ट्राचं सदन चालतं, महापालिका चालते, जिल्हा परिषद चालते। तुम्ही आम्ही ज्या कायद्यावर चालतो ते सदन देशाच्या राज्यघटनेवर चालतंय। मात्र आज त्या राज्यघटनेचे कलम संपवण्याचं काम भाजप करताय, त्याला हाणून पाडण्यासाठी अल्पसंख्याकांनी एका ठिकाणी आलं पाहिजे। अन्यथा आमच्या बहिणी, आमच्या आया, आमच्या बहिणी रोडवर फिरणं मुश्किल होईल। ओबीसी लोकांना दाबण्याचं काम चालू आहे, अल्पसंख्याकांना दाबण्याचं काम चालू आहे। आसाम सारख्या एका राज्यामध्ये धिंड काढली जाते। द्रौपदीचं वस्त्रहरण जसं होतं त्या प्रकारे आमच्या भगिनीचं वस्त्रहरण होत आहे, त्याचं हुडीवर शूटिंग चाललंय। मात्र त्या भगिनीवर कोण अंगावर एखादी साडी टाकायला तयार नाही। ही घटना आज आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये घडताना दिसत आहे। याच्यापेक्षा वाईट काळ आगामी काळामध्ये येणार आहे। म्हणून मी वारिस कुडले आणि त्यांच्या समस्त मित्रपरिवारांचा मनापासून आभारी आहे की आपण सर्वसामान्य तौफिक पवारांसारखा एका सामान्य कुटुंबातला माणूस आज एक कार्याध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यानंतर एक नवचैतन्य युवकामध्ये निर्माण झालेला आहे। निश्चितपणे अल्पसंख्यामध्ये फार मोठी एक चळवळ आपल्याकडे आहे, काम करणारी मंडळी आपल्याकडे आहे। मात्र युनिट एका ठिकाणी आणून त्याला कामाला लावणारी संख्या कमी आहे। आपल्यामध्ये राजकारणामध्ये एकमेकाची पावलं ओढण्यापेक्षा एकमेकाच्या पाठीमागे आता आपल्याला आगामी काळामध्ये उभारावं लागेल। ते खरादी असेल, कडक कुडले असतील, तौफिक पठाण असेल, कुरेशी साहेब असतील, गनी पठाण असतील, आज सरफराज असेल, मुर्शद साहेब असतील, सामान्यातला सामान्य आमचा रियाज मोमीन असेल, चालेल, सागर कुर्ले असेल, गफूर असेल, सगळी मंडळी आपण एका ठिकाणी आली पाहिजेत आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एखादं जे सक्षम नेतृत्व आज पहिलवानसारखं उभं राहिलंय त्याच्या पाठीमागे आपल्याला ताकद देण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे। नंतर आपण भांडण करू, कुटुंबातलं भांडण असू शकतंय, कुटुंबामध्ये आपण जरूर भांडण करू। मात्र ज्या वेळेला आपण समाजासमोर जातो त्यावेळेला आपण एकमेकाची ताकद बनवून, ढाल बनवून उभारण्याची आता खऱ्या अर्थानं गरज आहे। कोण स्थापना केली, राष्ट्रवादीची स्थापना, हे सगळ्याला माहित आहे। मात्र कायद्यानं, ईडीनं, सीबीआयनं, सीआयडीनं दाबण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे। त्याच्यामुळे आता आपल्या आगामी काळामध्ये जिवंतपणाचं लक्षण अल्पसंख्याकामध्ये आलं पाहिजे। जर आम्ही जिवंत राहू तरच आपल्याला लोकशाही जिवंत ठेवता येईल। आम्ही जर मुर्दार होऊ तर आमची लोकशाही जिवंत राहणार नाही। त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला एवढंच छोटा बंधू या नेत्याला विनंती करतो, मी नेता नाही, मी छोटा कार्यकर्ता आहे, मी जमिनीवर सरपटणारा किडा आहे। आपण फार मोठे आहात, आपल्यासमोर मार्गदर्शन करण्याची माझी उंची नाही, माझी लायकी नाही, मात्र मला बोलण्याची संधी दिली, या ठिकाणी मला विचार व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल पुनश्च अल्पसंख्याकातली सर्व नेत्यांचं मी मनापासून आभार मानतो। तो म्हणजे मुस्लिम आरक्षण आहे। आपण बघितलं असेल, न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा असतील, सच्चर कमिटी असेल, असे अनेक कमिटी आलेले आहेत। त्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की मुस्लिम समाजाची सध्याची परिस्थिती ही एससी आणि एसटी पेक्षा भयानक आहे। मुस्लिम समाजामध्ये 10वी पास होणाऱ्यांची संख्या फक्त 11% आहे। 8% लोक 12वी पास होतात, 3% लोक ग्रॅज्युएट होतात। आणि आपण एमपीएससी यूपीएससी जर रिझल्ट बघितला असेल तर साहेब आपली लोकसंख्या ही जवळपास 14 ते 15% आहे देशभरात। आणि आपले एमपीएससी किंवा जे विशेष करून शासकीय सेवेचे ते प्रमाण आहेत त्यात आपला समाज 1% पेक्षाही
आली आहे. विशेष करून सध्या आपल्या समाजाला जी नितांत गरज आहे ते शिक्षणाची आहे. त्याच्यासाठी आपण काय करता येईल. आणि साहेब विशेष करून राजकीय दृष्ट्या जर आपण बघितलं, अनेक असे मुद्दे आहेत जे मुस्लिम समाजासाठी सध्याच्या घडीला अतिशय महत्वाचे आहेत. सध्याच्या मॉब लिंचिंगचं प्रकरण असेल, विशेष ठिकाणी काही समाजकंटक इतर राज्यात येऊन महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा जाणून प्रयत्न करत आहेत. त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलणं अतिशय महत्वाचं आहे. आम्ही कुणाला घाबरत नाही, मात्र कायद्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे त्याचं पालन करणं हा आपलं कर्तव्य आहे. मुसलमान कधी घाबरलं नाही ना भविष्यात कधी घाबरणार आहे. आम्ही फक्त कायद्याचं रक्षण करतो आणि आपल्या इथली शांती व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि समाज म्हणून, अल्पसंख्याक समाज म्हणून सर्व नेत्यांनी सुद्धा आम्हाला, विशेष करून सर्व नेत्यांनी आम्हाला आदराचं स्थान दिलेलं आहे. सोलापूर शहर राष्ट्रवादीमध्ये असं कधीच वाटलं नाही की हा एक अल्पसंख्याक आणि म्हणून तो माघार आहे किंवा तो बॅकफुटला आहे. प्रत्येक कार्यात, प्रत्येक मेळाव्यात, प्रत्येक आंदोलनामध्ये, पक्ष संघटनेमध्ये मुस्लिम समाज पूर्ण ताकदीने आहे. आणि अल्पसंख्याकमध्ये असणारे इतर शीख समुदाय असू दे, जैन समुदाय असू दे, आमचे नवबद्ध बांधव असू दे, सगळे समाजांना घेऊन आम्ही आजपर्यंत कार्य करत आहोत. आपल्या मार्गदर्शनाखाली साहेब इथून पुढे सुद्धा वारीस कुठले असतील, त्यांची सर्व टीम असेल, महेश अण्णा असतील, खरडमल साहेब असतील, पैलवान असतील, राजूभाई असतील, या सर्वांच्या नेतृत्वात नक्कीच आम्ही चांगलं काम आपल्या माध्यमातून येणाऱ्या काळात करणार आहोत. मी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, विशेष करून शरदचंद्रजी पवार गट हा अतिशय सक्षम आहे. इतर पक्षातले जे नेते आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मागे असणारी त्यांची ताकद व जुन्या कार्यकर्त्यांची असणारी फौज नक्कीच येणाऱ्या काळात सोलापूरचे 3 इलेक्शन असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, खासदारकीचं इलेक्शन असतील किंवा आमदारकीचं इलेक्शन असेल, या तिन्ही वेळेत आपला पक्ष अतिशय पूर्ण ताकदीनं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.